हाय हॅलो गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा व्लॉगमध्ये। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आज बनवणार होते मी भेंडीची भाजी। तर इथे मी अर्धा किलो भेंडीची भाजी बनवणार आहे। तर मी भेंडी इथे ऑलरेडी अगोदरच कापून घेतलेली होती। तर इथे ही अर्धा किलो भेंडी आहे आणि ही मी उभी चिरून घेतलेली आहे। तर इथे 2 मध्यम आकाराचे कांदे आणि 1 टोमॅटो कापून घेतलेला आहे आणि शेंगदाणे भाजायला ठेवलेले आहे। लसूण घेतलेला आहे, लसूण कुटून घ्यायचं आहे। लसूण कुटून घेतलेला आहे, मस्त खलबत्त्यामध्ये बारीक करून घेतला आहे। शेंगदाणे भाजून झाले आणि इथे मी कढईमध्ये एक पळी तेल टाकलंय आणि त्याच्यामध्ये ना आता कापलेली भेंडी परतून घ्यायची छान, म्हणजे भेंडीची भाजी चिकट होत नाही आणि लवकर शिजते आणि चवीलाही छान लागते। तर आता इथे भेंडीमध्ये मी थोडंसं मीठ टाकलंय लवकर परतण्यासाठी। तर भेंडी परतून झाली, मी ती भेंडी काढून घेतली आणि त्याच कढईमध्ये आता जिरे मोहरीची फोडणी दिली आणि थोडंसं हिंगही टाकलं। त्याच्यानंतर लसूण टाकला त्याच्यामध्ये। लसूण छान परतल्यानंतर मग कढीपत्ता टाकला। कढीपत्ता टाकून झाल्यानंतर कांदा टाकलाय त्याच्यामध्ये परतायला। कांदा थोडासा परतून झाला की लगेच टोमॅटो टाकून दिलाय। टोमॅटोचं छान मस्त असं शिजून द्यायचं, टोमॅटो त्याची ग्रेव्ही छान होऊन जाते मग शिजल्यानंतर। आणि मग मी हळद टाकली त्याच्यामध्ये, थोडीशी हळद, 1.5 चमचा लाल मिरची पावडर टाकली। लाल मिरची पावडर माझी घरी बनवलेली आहे आणि ते काश्मीरी लाल तरीचा पावडर टाकली मी आणि थोडंसं पाणी टाकलंय। पाणी टाकलं की ते कांदा आणि टोमॅटो छान परतल्या जातं आणि शिजल्या जातं आणि त्याची ग्रेव्ही छान तयार होते। तर थोडंसं पाणी टाकून घेतलंय मी इथं आणि परतायला ठेवलंय त्याला। आणि तोपर्यंत शेंगदाणे बारीक करून घेऊया। शेंगदाणे मी ना साल नाही काढत, तशीच बारीक करते। तर हे बघा किती छान तरी सुटली बघा ते, आणि परतल्याही गेले आणि छान तेल आलंय त्याच्यावरती। पाणी सगळं आटून गेलंय त्याच्यामधलं आणि छान तरी सुटली मस्त, आणि कांदा टोमॅटो छान शिजलाय। पाणी सगळं आटून गेले त्याच्यामध्ये। तर आता चला आपण भेंडी टाकून घेऊ त्याच्यामध्ये। भेंडी छान परतून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं। आणि मला कसुरी मेथी खूप आवडते, तुमच्याकडे असेल तर टाका। कसुरी मेथीने चव खूप छान येते। तर मी कसुरी मेथी टाकून घेतली इथे आणि आता आपण झाकण ठेवून शिजून देऊ भेंडी 5 मिनटं। तर हे बघा किती छान भेंडी शिजली बघा, अजिबात चिकटपणा आलेला नाही आहे, एकदम अशी मोकळी शिजली भेंडी, असं तारा तुटत नाही आणि काहीच तुटत नाही, छान शिजली भेंडी मस्त। आणि शेंगदाण्याचा कूट कधी भेंडी शिजताना टाकायचं नाही, कारण भेंडी खाली चिटकते आणि शिजायलाही प्रॉब्लेम होतो आणि लागते खाली, जळते। तर हे बघा भेंडी परतल्यानंतर मी इथं शेंगदाण्याचा कूट टाकलाय, छान मिक्स करून घेतलं आणि आता आपण आहे ना याला 2 मिनटं आहे ना झाकण ठेवून वाफ देऊन घेणार आहे। 2 मिनटानंतर बघा छान वाफ बसली आहे आणि भेंडी बघा किती छान शिजली, चिकटपणा अजिबात नाही आणि बघा कलर पण किती छान आलाय बघा भेंडीला। खूप छान भेंडीची भाजी तयार झाली। तुम्हाला अशी भेंडीची भाजी बनवायला आवडत असेल तर तुम्ही नक्की बनवा ह्या पद्धतीने, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करा। बाय।